दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनत्रयी तुझ विना नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या लघुकाव्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री जोशी, प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सहाय्याने ज्यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलंय, त्या पाठीमागचा त्यांचा हेतू समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी आपण हा ज्ञानयज्ञ चालवलेला आहे। आपण सध्या पाहतो आहोत लघुकाव्य। आज या चौथ्या लघुकाव्याचा समारोप आहे। अकरा लघुकाव्य 13 लघुकाव्य समर्थांनी लिहिली। प्रत्येक लघुकाव्यामध्ये या मानसपूजा प्रकरणापैकी प्रत्येक लघुकाव्यामध्ये 11-11 ओव्या आहेत आणि या मानसपूजा प्रकरणामध्ये आपण पाहिलं ज्या ठिकाणी मानसपूजा करायची आहे त्या ठिकाणचं ते वर्णन आपल्याला असं वाटतं की आपल्या समोर हे सगळं चालू आहे। स्थळ कसं असलं पाहिजे, परिसर कसा असला पाहिजे, स्वयंपाकिणींची तयारी कशी झाली पाहिजे, हे सगळं करून घेणारे, यावर लक्ष ठेवणारे व्यवस्थापक कसे असले पाहिजेत, भांडी कुंडी, भाज्या, स्वयंपाकातले अन्नपदार्थ, कितीतरी कोशिंबिरी, कितीतरी भाज्या यांची यादी समर्थ देतात। त्यानंतर आरती झाली, प्रसाद झाला, भोजनावर 2 प्रकरणं
प्रकरण क्रमांक 10 आणि 11 समर्थांनी वेचलेली आहेत. आपण काल 10वं प्रकरण भोजनावरचं पाहिलं. आज तोच विषय घेऊन 11वं प्रकरण समर्थ आपल्याला सांगत आहेत. श्रीराम समर्थ. श्रीराम. शिखरिणी वरपिती सरारा, कढी वरपिती फरारा, ढेकर देती डरारा सावकाशे. आता असं जर कोणी जेवायला बसलं तर लोक म्हणतील कुठल्या खेड्यातून आलाय हा माणूस. आता आवाज करायचे नाहीयेत बिलकुल. चहा पिताना तो थंड असला काय गरम असला काय आवाज न करता प्यायचा. आता जर कुणी आवाज करून चहा पित असेल तर सगळी लोक त्याच्याकडे अशा नजरेने पाहतात की आता हे कुठून आलं बुवा, हे विचित्र माणूस कसला आहे, अशा भावनेने पाहतात. मला एका चहा पावडरच्या जाहिरातीची आठवण या ठिकाणी होते. त्या ती जाहिरात अशी होती, सुर करके पिओ. चहा पावडरची जाहिरात होती आणि त्या बाई चहा घ्यायच्या, पितांना आवाज करायच्या. मग तो माणूस बघायला लागला की त्या म्हणायच्या सुर करके पिओ. या ठिकाणी समर्थ सांगतायत शिखरण कसं खातायत लोक. शिखरणी वरपिती सरारा, कडी वरपिती फरारा, ढेकर देती डरारा सावकाशे. एक ते गुचक्या देती, उदके मागून सेविती. आता एवढे मोठे हरीनं मांडलेले पदार्थ आहेत, काय खावं काय नाही असा प्रश्न पडलाय. तुटून पडलेलेत लोक. अत्यंत रुचकर, अत्यंत स्वादिष्ट. समर्थांनी त्याचं वर्णन केले जैसे अमृते घोळीले. अमृतामध्ये त्याला घोळून आणलंय का या पदार्थांना, अशी अवीट गोडी त्या पदार्थांची आहे. चटण्या, कोशिंबिरी, रायते, लोणचे, कुरड्या, पापड्या, साधी पोळी, पुरणाची पोळी, गुळातली पोळी, तिखट पोळी, पुरी, किती पदार्थ वाढलेले आहेत. आणि खरंच सांगतो मी तुम्हाला, म्हणजे काही गोष्टी जर त्या पद्धतीनं जर नाही खाल्ल्या. पु ल देशपांडेंचं तुम्ही कथानक ऐकलंय का यावर? त्यांनी सांगितलंय काय कसं खाल्लं पाहिजे, शिखरण कसं खाल्लं पाहिजे, आमटीमध्ये पोळी कुस्करून कशी खाल्ली पाहिजे, बासुंदी कशी खाल्ली पाहिजे, श्रीखंड कसं खाल्लं पाहिजे. फार सुरेख वर्णन केलेलं आहे. एक ते गुचक्या देती, उदके मागून सेविती. पाणी संपलं, उचकी लागली आहे, ते पटकन मागत, थोडं पाणी दे बाबा पटकन लवकर. हात टेकून जेवती कित्येक. एक हात असा जमिनीवर ठेवतात आणि चालू आहे ताव मारणं. भोजने कंठ मर्याद झाली, मग धोरणे आणविली. तक्रे ओगरून घेतली द्रोणामध्ये. ओगरून म्हणजे ओगराळ्यांनी वाढून घेतलं. भोजने कंठ मर्याद झाली, अगदी गळ्यापर्यंत आले. आता एक घास जात नाही. काय आग्रह, वाढणारे वाढतायत. समर्थांनी एक म्हणजे पंक्तीमधलं अत्यंत सूक्ष्म निरीक्षण समर्थांनी केलेलं आहे. आग्रह करीती परस्पारे. मी म्हणायचं त्यांच्या ताटात वाढा 2 लाडू, एक नाही 2 वाडा, 2 वाडा. मग त्यांनी म्हणायचं मी घेतो पण तुम्ही घेणार असाल तर, म्हणजे मला बरोबर मिळतील ते लाडू. बरोबर आहे. श्रीखंड हे बोटानेच खायचा. फार पु ल देशपांडेंनी सुरेख वर्णन केलेलं आहे ते.
चमच्यानी खाण्यामध्ये मजा नाहीये म्हणता येते. मी तर बऱ्याच ठिकाणी जातो ना, लोक ते जेवण करत असताना हॉटेलमध्ये इकडे तिकडे भात चमच्याने खातात. वरण भात काय असेल ते. मला तर चमच्याने खाल्लं तर पोटच भरत नाही. ते सगळं कालवायचं आणि मग तो हाताने बोट कशाला दिली आहेत. चमचे पाहिजे तिथंच पाहिजे, सगळीकडे कशाला. जेवताना कशाला पाहिजे चमचा. जिथं लागतात तिथं लागतात. समर्थ पुढे म्हणतात, भोजने कंठ मर्याद झाली, मगत धोरणे आणविली. दैवात शेवटी तक्रे ओगरून घेतली द्रोणामध्ये. अकंठ जेवण झालंय पण तरी पण मोह काही जात नाहीये. एक वाटी ताक घाला, एक द्रोण. गद्य पद्य प्रबंध श्लोक, नामस्मरणे जेविती लोक. ब्राह्मण मुखे जगन्नायक, संतुष्ट झाला. अत्यंत आग्रहाने सावकाश पद्धतीनं प्रत्येक पदार्थाचा यथेच्छ ताव मारत, न्याय देत जेवण झालेलं आहे. एकी ठाव शुद्ध केले, एक अर्ध अन्न जेविले. एक ते विसरून गेले पदार्थ ठाईचे. आता एवढे पदार्थ वाढलेले आहेत, हे खाता खाता अरे या द्रोणात राहिलंच आहे की, असं झालंय. समस्तांची भोजने झाली, उत्तरा पोषणे घातली. सवेची उदके दिधली आचवाया. हात धुणे, चूळ भरणे यासाठी पाणी दिलं. तांबूल भाग बहुत, पाने सुपारी चुना कात. बघा, मानस पूजा प्रकरण चालू आहे. हे सगळं मनाने कल्पून केलेलं आहे. आता कुणाकडे काही एवढे पदार्थ नुकतेच झालेले असतील तर तो भाग वेगळा. त्यातली नजाकत वेगळी आहे. मानस पूजा प्रकरण ऐकल्यानंतर जेव्हा जेव्हा आपण स्वयंपाक करू, जेव्हा जेव्हा अशा पंक्तीमध्ये बसू, तेव्हा आपल्याला स्मरण झालं पाहिजे, समर्थांची मानस पूजा ही काय वैभव संपन्न आहे. तांबूल भाग बहुत, पाने सुपारी चुना कात. पत्री लवंग कर्दळी सूत. कर्दळी सूत, चांद तारा त्याला काय म्हणतात मराठवाड्यामध्ये, आमच्याकडे चांद तारा म्हणतात. वेळा कंकोळ जायफळे. वेळा म्हणजे वेलदोडे, जायफळ असे सगळे पदार्थ मध्ये घालून ते पान खायचं आहे. विडे दक्षिणा पावल्या, मंत्राक्षता दिधल्या. ब्राह्मण मंडळ्या चालल्या मंडपामध्ये. आता बराच उशीर झाला, मंडपामध्ये चालले सगळी मंडळी. जेवणं झाली आहेत यथेच्छ. वर पानाचा विडा आहे, त्यामध्ये काय काय गोष्टी टाकलेल्या आहेत. पुढे समर्थ म्हणतात, नाना दानांची या राशी. उदंड दिधल्या ब्राह्मणासी. पशु वस्त्रे द्रव्यासी नेम नाही. अहो, जेवण झालं, विड्याची पानं दिली. एवढंच नव्हे, दान धर्म सुद्धा केलाय. काय काय दान दिलंय. पशु गाई दिल्या, वस्त्र दिली, पाकिटं दिली द्रव्य घालून. नेम नाही. किती दिलं याला मर्यादा नाही. ऐशा उदंड पंक्ती झाल्या, पारपत्य स्वयंपाकिणी जेविल्या. आता स्वयंपाकिणी जेवतात. सगळ्यांचं झालंय ना, चला मग आता आपली पानं मांडून घ्या. मग पंक्ती आरंभिल्या इतर लोकांच्या. सकळ लोक तृप्त झाले, समस्ताशी विडे दिले. अस्तमानही झाले, मंडपी
दीप लागती. अहो, हे सगळं करता करता किती लोक जेवले, किती पंक्ती उठल्या. अक्षरशः संध्याकाळ झाली दुपारच्या जेवणालाच. समर्थ म्हणताय, अस्तमानही झाले मंडपी दीप लागती. दिवे लावायची वेळ आली. इति श्री मानस पूजा मने पूजावे वैकुंठ राजा. साधके अगत्य आत्मकाजा करीत जावे. आता संध्याकाळ झाली, दुपारच्या जेवणालाच एवढा वेळ झाला. हे सगळं आवरता आवरता दिवे लावायची वेळ आली. आता पुढची घाई आहे, लगेच संध्याकाळची पूजा आहे. म्हणून या 13 प्रकरणापैकी मानस पूजा या लघुकाव्यातील 12वं जे प्रकरण आहे ते आहे सायं पूजेचं. काय म्हणतायत समर्थ? नाना बैठका सिद्ध केल्या, नाना समया पाजळल्या, नाना पदार्थी ठेविल्या ठाई ठाई. बघा किती तत्परता त्या स्वयंपाकामध्ये आहे, किती तत्परता फलाहारामध्ये आहे, किती तत्परता भांडे कुंडे स्वयंपाक पदार्थ. तेवढीच तत्परता सायंकाळच्या पूजेच्या वेळी दिसून येते. कंटाळा आहे का? नाना बैठका सिद्ध केल्या, नाना समया पाजळल्या, नाना पदार्थी ठेविल्या ठाई ठाई. खंदील रोवण्या लांबन दिवे. आता संध्याकाळची पूजा आहे, मग अगोदर प्रकाश व्यवस्था केली पाहिजे. कंदील लावा, लांबन दिवे लावा. रोवण्या म्हणजे कंदील कुठं कुठं लावायचे आहेत त्या कड्या ठरलेल्या आहेत. माझ्या आजोळी देवघर म्हणून होतं, एक समोर हॉल होता आणि तिथं कथा चालायची. ती कथा अशी चालायची दुपारच्या वेळी की ओवी संपत नाही तोपर्यंत अर्थ चालू व्हायचा. अर्थ मुखपाठ. वाचक ओवी संपत नाहीये वाचनाची तोपर्यंत अर्थ चालू. आणि त्या देवघरामध्ये बसलेली जी मंडळी असायची, दुपारची वेळ असायची, 3-4 वाजता जेवणं झालेली आहेत आणि ते माळवत होतं वर, थंड वाटायचं. निद्रा निरूपणाचा समास ऐकतायत का ती कथा ऐकतायत असा प्रश्न मला पडायचा. लोक अशा पद्धतीनं बसायचे. काही वृद्ध महिला असायच्या, त्या वाती वळत बसायच्या आणि त्यांच्या चर्चा चालायची. सुनेबद्दलची दुखणी भाणी ती घरात बोलता येत नाहीत, इथं मोकळेपणाने बोलता येतात बारीक बारीक. पण त्याचा डिस्टर्बन्स शेजाऱ्याला होतोय का वाचकाला होतोय याचा काही सूत्राम संबंध नव्हता. आणि वाचकांनाही काही पडलेलं नसायचं. समर्थ म्हणतात ना, कीर्तनकार रे रे करीती, त्याप्रमाणे काही घेणं देणं नाही. आपली बिदागी ठरलेली आहे. तर सांगायचा उद्देश असा होता की संध्याकाळ झाली की त्या छताला गजाळ्या लावलेल्या होत्या आणि त्याला असा आकडा होता. संध्याकाळी त्या आकड्यांना कंदील लावले जायचे. मग कंदिलाची ती काच, राख घ्यायची चुलीतली, राख आणायची लोक, हे सगळं महिलांचं काम होतं. आणि ती राख घासत 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 त्याच्या किती वेळ जायचा. त्या कंदिलाची जी काच आहे ती काच नंतर स्वच्छ व्हायची. ती काच लावायची, कंदील पेटवायचा. पेट्रोमॅक्स होत्या, आपण पाहिलं असेल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी. पेट्रोमॅक्सचे दिवे असेल, त्यामध्ये ती जाळी असायची, त्याला मेंटल म्हणायचे. मेंटल
मजेशीर होतं सगळं ते. ती हवा मारायची. समर्थ या ठिकाणी ते वर्णन करतायत. खंदील रोवण्या लांबन दिवे, दिवट्या हिलालांचे थवे, पेटलेल्या मशाली. हिलाल म्हणजे देवद्वारी चालिले आघवे सायंकाळी. पारपत्य मंडळी आली, सायंकाळ पूजा मांडिली. ब्राह्मणांची दाटी झाली उदंड तेथे, पारपत्य वेत्रधारी. हे जे व्यवस्थापक आहेत ना, त्यांनी काही सिक्युरिटी लोक लावलेले आहेत. ते हातात दंड घेऊन उभा आहेत. मध्ये मध्ये येऊ नका, बाजूला बसा, तिकडे बसा, ओरडा करायचा नाही. पारपत्य वेत्रधारी, उभे राहिले उभयहारी. नाना वाद्ये वाजंत्री वाजविती. मी आळंदीला होतो 2 वर्षाखाली, आणि 2019 मे, 2 मे ते 9 मे असे 7 दिवस मी अजान वृक्षाखाली बसून पुण्यसलीला इंद्रायणीच्या काठावर माऊली ज्ञानेश्वरांची ती स्पंदनं ज्या ठिकाणी आजही आपल्याला अनुभवायला मिळतात. शेजारी तो सुवर्ण पिंपळ आहे की ज्याला माऊलींच्या मातोश्रींनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. बाजूला दुसरा एक पिंपळ आहे ज्याखाली नाथ महाराज 3 दिवस ध्यानाला बसलेले, आणि तेव्हा त्यांना दृष्टांत झाला की माऊलीच्या जागेवर जाण्यासाठी कुठली शिळा सरकवली पाहिजे. फार सुरेख पवित्र वातावरण आहे. आपण आळंदीत जायला पाहिजे. आणि आळंदीत मला आत्ता जे आठवलं, ती संध्याकाळी आरती होते तिथं, ती आरती पाहायला पाहिजे. असंच आहे, दंडधारी 2 माणसं बसलेली असतात आणि खूप गर्दी असते. ते मध्ये येऊ देत नाहीत. मंदिराच्या समोरची जी रांग आहे ते मध्ये येऊ देत नाहीत. दोन्ही बाजूला लोकांना दिसत नाही. त्यांची धडपड असते दिसावी आरती आपल्याला. ते अशी मान घालतात, मध्येच कोणीतरी बाजूला सरका म्हणतं. मजा आहे पण ती. तर हे सगळं वर्णन तिथं मला त्या अनुभवायला मिळालं. पारपत्य वेत्रधारी, उभे राहिले उभयहारी. नाना वाद्ये वाजंत्री वाजविती. जाई जुई शेवंती. फुलांचे प्रकार किती आहेत. वचने किम दरिद्रता. कल्पनेची माळ थिटी केली. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, काय दारिद्र्य आलंय. अरे माळच घालायची, कल्पनेने कल्पना करूनच घालायची आहे ना. मग त्या माळेमध्ये ती आपादमस्तक असली पाहिजे, पायापर्यंत रोळली पाहिजे. आणि किती प्रकारची फुलं असावीत त्यात. समर्थांनी आदर्श आपल्या समोर उभा ठेवलेला आहे, उभा केलेला आहे. जाई जुई शेवंती, बट मोगरे मालती इत्यादी पुष्पजाती सिद्ध केल्या. हार माळा, कळे माळा, कळ्यांच्या माळा आहेत, फुलांच्या माळा आहेत. नाना रंग जिनस माळा, नाना तुरे दीर्घ माळा. आपाद पर्यंत. कल्पनेची माळ थिटी नाही करायची, आपाद पायापर्यंत रोळू द्या. किती फुलं माळली आहेत त्याच्यात. झेले झपके मोकळी फुले. अहो एवढ्या प्रकारची नुसती हार नाहीये. झेले म्हणजे फुलांचे गुच्छ आहेत. झेले झपके मोकळी फुले. मोकळी फुलांची एक दुरडी ठेवलेली आहे. ब्राह्मणी सांग पूजन केले. मग मंत्रपुष्प वाहिले पुष्पांजळी. पूजा करोनी बाहेर आले. पडदे एकीकडे केले. नाना घोष गजर झाले. साष्टांग नमस्कार. काय वर्णन आहे. देवसिंहासनी शोभे. आता ती सगळी पूजा झाली. ते जे पडदे लावलेले होते बाजूला केले. लोक बघतायत हरीनं. आहा, काय सुरेख दिसतंय भगवंत. रामाची पूजा चालू आहे. मोठ्या समया लावलेल्या आहेत. देवसिंहासनी शोभे.
दुरस्ता लोक राहिले उभे. दोन्ही बाजूनी लोक उभे राहिलेले आहेत, आत पाहत आहेत, काय पूजा मांडली आहे. आहा हा हा. देव सिंहासनी शोभे, दुरस्ता लोक राहिले उभे. पुण्य पुरुषासी लाभे काही एक. ही वस्तुस्थिती आहे. जो अर्थ त्यांनी पाहतो भगवंताकडे, त्याचं सगळं चित्त तिकडे आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, पुण्य पुरुषासी लाभे काही एक. त्याला काहीतरी प्रचिती येते, तेवढं पुण्य पाहिजे, तेवढी अर्थता पाहिजे, तेवढी तळमळ पाहिजे. त्याला काहीतरी प्रचिती येते, काहीतरी अनुभव येतो. धुपारतीची वेळ आली, अवघी सभा गजबजली, मर्यादे वेगळी लागली निरांजने. किती निरांजनं लावली आहेत. आत्ता दासबोध जयंतीला मी घडीमध्ये होतो. जयंत वैद्य काकांनी 2.5 ग्रोस ते दिवे आणले. 2.5 ग्रोस म्हणजे मी त्यांना विचारलं म्हणजे किती, ते म्हणले साधारण 750-800 असतील म्हणले. रोज किती दिवे लावायचे. आणि तुम्हाला मी सांगतो अजून एक खासियत आहे, ते जे मेण होतं ना, 1.25 तास चालत होतं. अहो सकाळची उपासना झाल्यानंतर सुद्धा काही दिवे चालूच होते, शांत झाले नव्हते. आणि त्या दिव्यांमध्ये, त्या मेणामध्ये काही सुगंधी द्रव्य टाकलेली होती. आता आमच्याकडे तेल आहे, देवापुढे जो दिवा लावतो आपण त्याच्यासाठी तीळ तेल आहे. त्याला एक सुगंध आहे, मंद सुगंध आहे, परिमळ आहे. वात त्याला काजळी येत नाही जास्त, शांत चालते ती ज्योत, गंधही येतो. कितीतरी दिवे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, मर्यादे वेगळी लागली निरांजने, समस्त हरिदास मिळाले, तुरे माळेंनी पूजले, धुसर ठाकोनी केले नमस्कार. गुलाल उधळतायत, सगळं वातावरण सुगंधित झाले, वाद्य वाजतायत. काय काय वाद्य आहेत. टाळ घोळ मृदंग, नाना वाद्ये वाजती चांग, यवज हुडूक उपांग, टिपऱ्या टाळ्या चिपोळ्या. काय काय वाजतंय. टाळ, मृदंग, यवज, हुडूक म्हणजे डमरू, उपांग म्हणजे ते वाजत असताना लोकांनी दिलेली त्या दाद त्याला. कारण हरिदास पण आहेत ना तिथं, ते पण काही गुणगुणतायत, म्हणतायत जोरजोरामध्ये. टिपऱ्या टाळ्या चिपळ्या, हरिदास गाती माने, तालबद्ध राग ज्ञाने, आनंद पाहता मने कल्पवेना. कल्पना नाही करू शकत आपण. साहित्य संगीत गायन कला, चपळांगे वाद्य कला, नटनाट्य नृत्य कला, धारी मुद्रा प्रबंध, धाटी मुद्रा प्रबंध. आता ही संध्याकाळची गायनी कळा आहे. सायंपूजा झाली, आरती वगैरे सगळ्यांची झाली. आता तिथं भगवंताची सेवा करण्यासाठी गायक बसलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की मी आळंदीला जेव्हा होतो तेव्हा रोज एक कीर्तन असायचं. एकनाथ महाराजांचे 18वे वंशज योगीराज महाराजांचं एक दिवस कीर्तन होतं संध्याकाळी. काय ते जे पुंज व्यक्तिमत्व आहे. आणि काय कीर्तन केलं म्हणून सांगू मी तुम्हाला. अत्यंत उच्च दर्जाचं कीर्तन, ऐकत राहावं असं. तिथं 7 दिवसामध्ये ती जी कीर्तनं झाली त्यातली 1-2 कीर्तन अशी थोडी जरा घसरल्यासारखी वाटली. उड्या मारणे, टाळ्या देणे वगैरे, विनोद करणे किंवा टीका टिप्पणी करणे. पण 5-6, 4-5 कीर्तनं तर, 2-3 कीर्तनं तर कीर्तनकार PhD होते.
तत्वज्ञानातली PhD झालेले कीर्तनकार. योगीराज महाराज, एकनाथ महाराजांचे 18वे वंशज, ते कीर्तनाला उभे राहिले आणि जवळपास 5, 7, 8 मिनिटं ते तंबोरा लावत होते. आणि आता ते त्यातले जाणकार सगळी मंडळी ते त्या काय म्हणतो त्याला, जमतंय का नाही सगळं रांगेमध्ये आहे हे पाहत होते. 7-8 मिनिट काही नाही, त्यांनी डोळे मिटले होते. तंबोरा खांद्यावर होता, वीणा खांद्यावर होती आणि ते फक्त हळूच आवाजात वाजवत होते आणि इकडे मृदंग वाजत होता. काही नाही, कुठला शब्द नाही, कुठलं काही नाही, परंतु आपण त्याच्याशी तादात्म्य होऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणतात, धन्य ते गायनी कळा. किती राग, किती ताल. समर्थांच्या अभंगांची गाथा पाहिली आहे का तुम्ही? प्रत्येक अभंगाला ताल आणि राग वेगवेगळा आहे. किती ज्ञान आहे समर्थांचा. आपण पाहिलं 5 दिवस 4 दिवस समर्थ रामदासांचे संगीत शिक्षण आपल्या व्यासपीठाच्या सौ मेधा कुलकर्णींनी तो विषय मांडला. किती अफाट ज्ञान समर्थांना आहे. आता हे सगळं वाद्य चालू झालेलं आहे. लोक सभा मंडपामध्ये बसलेले आहेत. आता दुपारचं जेवण एवढं झालेलं आहे, त्यामुळे रात्रीच्या जेवणाची कुणाला चिंता नाही आहे. टाळ घोळ मृदांग, नाना वाद्ये वाजती चांग, यवज हुडक उपांग, टिपऱ्या टाळ्या चिपोळ्या, हरिदास गाती माने, तालबद्ध राग ज्ञाने, आनंद पाहता मने कल्पवेना, साहित्य संगीत गायन कला, चपळांग वाद्य कला, नट नाट्य नृत्य कला, धाटी मुद्रा प्रबंध. किती प्रकार आहेत. नृत्य कला आहे, नाटक आहे, धाटी आहे, अनेक मुद्रा आहेत. आफळे बुवांचं कीर्तन आपण पाहिलं असेल. त्यांच्या कीर्तनामध्ये अनेक मुद्रा, अनेक धाट्या ते करून दाखवतात चेहऱ्यावर. पुढे समर्थ म्हणतात, आता हे जे गायन चालू आहे, ही जी संगीत सेवा चालू आहे भगवंताची, अर्थ जाड दृष्टांत वाढ. अगदीच वरवर नाही आहे. मला एक प्रसंग आठवतो. दत्तात्रय स्वामींची 300वी पुण्यतिथी साजरी केली. 3 दिवस आपल्या व्यासपीठाच्या सौ लोचन काठी त्या ठिकाणी होत्या. त्या दत्तात्रय स्वामींच्या परंपरेत अनुग्रह घेतलेला आहे त्यांनी. आणि 3 दिवस कार्यक्रम शिरगावला चालू होता. उमरत जवळ गाव आहे. दत्तात्रय स्वामींची समाधी त्या ठिकाणी आहे. त्यांच्या चिरंजीवांची नातवांची समाधी त्या ठिकाणी आहे. बाजूला अण्णाबुवा कालगावकरांची समाधी आहे. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर, 2-3 मिनिटाच्या अंतरावर पायी गेलं तर त्या ठिकाणी एक दिवस आदरणीय जगताप महाराजांचं कीर्तन होतं. आता त्या माईकवाल्यांना, ॲम्प्लिफायरवाल्यांना, ते जे साऊंड सिस्टीमवाले असतात त्यांना सवय असते आवाज फुल करायची. त्यांनी एकदा दोनदा सांगितलं, आवाज वाढवू नको, आवाज वाढवू नको. ते हाताने खुणावत होते त्याला, पण त्याचं लक्षच नव्हतं किंवा तो मध्येच वाढवत होता आवाज. मग ते म्हणाले, इथं समोर जी माणसं बसलेली आहेत त्यांच्यासाठी मी कीर्तन करतोय. जे घरात झोपलेली आहेत त्यांच्यासाठी मी कीर्तन करत नाहीये. तू आवाज वाढवू नकोस. जगताप महाराजांचं अत्यंत बहारीचं सुश्राव्य असं कीर्तन झालं. माझ्या आयुष्यात मी ऐकलेली जी काही कीर्तन आहेत, आमचे स्वामी वरदानंद भारती, गार्गीताई, छगन काका बारटक्के, अशा पठडीमध्ये ते कीर्तन जगताप महाराजांचं ऐकलं. ही ओवी वाचताना मला त्या कीर्तनाची आठवण आली. अर्थ जाड दृष्टांत वाढ. अर्थ अत्यंत गुह्य आहे,
पण त्याला दृष्टांत अनेक दिलेले असल्यामुळे तो गूढ अर्थ समजायला सोपा होतो. अर्थ जाड दृष्टांत वाढ, रंग झुळूक अत्यंत गोड, नाना नवरसिक पवाड, भक्ती ज्ञान वैराग्य. छत्र्या छत्रे मेघडंबरे, माही निशाणे चामरे. काय काय वस्तू आहेत तिथं. छत्र्या छत्रे मेघडंबरे, माही निशाणे चामरे, विंजुणे कुंचे मनोहरे, सूर्यपाने थरकती. आपण कधी असा रथ वगैरे निघालेला पाहिलाय? आळंदी किंवा तुकाराम महाराजांचा दिंडी येते, आळंदीची दिंडी येते आषाढी कार्तिकीच्या वेळी, गजानन महाराजांची पालखी येते. ह्या सगळ्यांच्या सोबत या सगळ्या पालख्यांच्या सोबत, दिंड्यांच्या सोबत ह्या सगळ्या वस्तू असतात. निशाणा असतात, पताका असतात, मेघडंबऱ्या असतात. आणि ज्या पालखीमध्ये पादुका असतात त्याला वारा घालण्यासाठी ते कुंचे असतात, त्याला समर्थ म्हणतात. विंझुणे पंखे वारं घालण्यासाठी. विंझुणे कुंचे मनोहरे, सूर्यपाने थरकती, नाना याने सुखासने, दिंड्या पताका निशाणे, अनेक यानं असतात. ती जी पालखी आहे त्या पालखीच्या दोन्ही ह्याला किंवा चारी जे हे आलेले असतात, ज्यावर पालखी ठेवलेली असते, ती जी लाकडं आलेली असतात खांद्यावर घेऊन भोई निघतात तर त्याला ते घोडे लावतात, हत्ती लावतात, अशी ती यानं आहेत. नाना याने सुखासने, दिंड्या पताका निशाणे, ढाल ध्वजा गुढ्या तोरणे, रवी शशी कीर्तिमुखे. इथं परत रामाचा संदर्भ आलेला आहे. सूर्यवंशाची कीर्ती ज्याने पुढे आणली ते प्रभू श्रीरामचंद्र. म्हणून रवी शशी कीर्तिमुखे असा शब्द आलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात, चौघडे दमामे नगारे, करणे बंके तुषरे, गगनामध्ये भरण भरे, नाना ध्वनी व्यंकट. असे ते निघालेला आहे सगळा जुलूस, आणि त्यामध्ये ह्या सगळी वाद्य वाजतायत. चौघडे दमामे नगारे. आमच्याकडे हे नांदेडला गुरुद्वार आहे. ते काही वर्षातले ठराविक सण आहेत. देश विदेशातून लोक इथे येतात. ते त्याला जुलूस म्हणतात, हल्लाबोल म्हणतात, हल्लाबोल. तर तेव्हा हे सगळं ते घोड्यांवर बसलेले लोक असतात. आमच्याकडे काही इथं गुरुद्वारमध्ये काही घोडे आहेत की ज्यावर सवारी होत नाही, ते रिकामेच असतात घोडे. पण काही घोड्यांवर सवारी होते, मग त्यावर हे चौघडे असतात, नगारे दमामे, करणे, मध्येच कुणीतरी तो फुंकतो. फार सुरेख वर्णन समर्थांनी केलेलं आहे. आपल्याला आपल्यासमोर एखादी अशी यात्रा निघालेली, रथाची मिरवणूक निघालेली डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे. चौघडे दमामे नगारे, करणे बंके तुषरे, गगनामध्ये भरण भरे, नाना ध्वनी व्यंकट. कसले कसले ध्वनी आहेत, अजून काय काय वाजतंय. शंख भृंगे कोहाळ भेरी, ढोल डफडे पावे मोहरी. मुरली पण आहे. मुरलीचा आवाज किती आहे, पण ती पण वाजवत आहेत. भक्तांना काय हो, भगवंताच्या प्रेमापोटी, आदरापोटी, स्नेहापोटी त्याला वाटतं की जे मला जमेल, माझी जेवढी कुवत आहे तेवढं मी ते यथासंपन्न केलं पाहिजे, वैभव वाढवतं नेलं पाहिजे. खालू बुरंग वाजंत्री बहुविध, अनेक वाद्य आहेत. मी यांचा शब्दकोश पाहिला, परंतु नुसतं लिहिलेलं एक वाद्य असंच लिहिलेलं आहे. परंतु त्यावर फारसं विवेचन नाही आहे की हे चांबड्याचं आहे का वाऱ्या फुंकायचं आहे, वाजवायचं आहे, असं काही नाही. एक वाद्य. शंख भृंगे कोहाळ भेरी. भेरी म्हणजे मोठा नगारा. शंख वाजवायचा. आपल्या दास परिवारातल्या रेखाताई गाडगीळ आहेत. अहो, आपल्या साधना सप्ताहामध्ये त्यांच्या घरून त्या शंख वाजवायच्या आणि आपला त्या शंखध्वनी ऐकून
आपला साधना सप्ताह चालू व्हायचा. ती एक कला आहे. आम्ही बाळेकुंद्री महाराजांच्या मठामध्ये गेलो, मागच्या वर्षीची गोष्ट आहे. तुम्ही फेसबुकवरती पोस्ट 1 वर्षानंतर आलेली पाहिली असेल. बरोबर 1 वर्ष झालं ह्या गोष्टीला. अक्कास्वामी वेलणकरांच्या पडवीवरचा आणि स्वयंपाकघरातला दासबोध या ग्रंथाचं प्रकाशन आपण बेळगावजवळ बाळेकुंद्री महाराजांच्या मठामध्ये केलं. तिथे शंख होता. त्या म्हणाल्या वाजवू का? ते गुरुजी तिथले असे बघतच राहिले त्यांच्याकडे. त्याला मोठी ताकद लागते, त्याला कला आहे, कौशल्य आहे, त्याची नॅक आहे वाजवण्याची. आणि ती एका स्त्रीनी म्हणावं. ते म्हणाले बघा. आणि त्यांनी तिथं शंख वाजवला होता दुपारच्या वेळी. दिवट्या हिलाल चंद्र ज्योती, मशाली दिवट्या बाण हवया झळकती. आता ही मिरवणूक निघालेली आहे, तर यामध्ये लोक काय करतायत? दारू काम आहे. तो रॉकेट ज्याला आपण म्हणतो ते बाण हवया झळकती, नळे चिचुंद्र्या धावती. चंचळपणे नळे लावतायत लोक पुढे जाऊन. ते झाड त्यातून बाहेर पडतंय आणि ते असा सुरेख वर्णन चालू आहे समर्थांचं या ठिकाणी. फुलबाजा बंदुका खजिने. कुणीतरी पुढे जातो, दारू भरतो त्याच्यामध्ये आणि बंदुकीचे बार उडवतो. लोक फुलबाजा उडवत आहेत. फुलबाजा बंदुका खजिने, पट्टे दांड भेदिती बाणे, अभिनव कीर्ती वाखाणे, भाट गर्जती. आणि हे सगळी मिरवणूक निघत असताना भगवंताचं गायन चालू आहे, त्याचं स्तवन चालू आहे. तुझा भाट मी वर्णितो राम राया, आपण म्हणतो का नाही सवायाच्या अगोदर? तसं स्तुती, भाट म्हणजे स्तुती. अभिनव कीर्ती वाखाणे, भाट गर्जती. झेंडके चौंडके डौरकर. आता ही मंडळी कोण आहेत? ही मंडळी आहेत की ज्यांच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे. काय सुरेख व्यवस्थापन आहे बघा. कुठेही गडबड गोंधळ नाही आहे. झेंडेवाले कोण आहेत? ते झेंडके. तुंतुनीवाले कोण आहेत? ते चौंडके. डमरूवाले कोण आहेत? ते डौरकर. नागसर, नफेदार, तुतारी घेऊन फिरणारे. किनऱ्या, दंड्या, एकतार, रबाब, कमाच, सारंग्या, अनेक वाद्यांचे प्रकार आहेत. अशी सगळी वाद्य वाजू लागली. एकच गोंधळ उडालेला आहे. लोक पुढे पुढे चालतायत. शेवटी समर्थ म्हणतात, किती वेळ गेला माहिती नाहीये. अवघी रात्र सरो आली. अहो पहाट पायची वेळ आली. अवघी रात्र सरो आली, पुढे देवे विश्रांती केली. आता लोक म्हणाले, भगवंता तुम्ही आता निद्रा घ्या, खूप उशीर झाला. भक्त मंडळी चालली स्वस्थानासी. ऐशी मानस पूजा करावी, मूर्ती अंतरी धरावी. दास म्हणे विवरावी उपासना. ही उपासना मानस पूजेतली आपण कल्पनेने करू शकतो. हे सगळं आपण कल्पनेने भगवंताला अर्पण करू शकतो. पण याची सगळ्यात मोठी अडचण काय आहे मी तुम्हाला सांगतो. याची सगळ्यात मुख्य अडचण आहे की एकाग्रता असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. त्यासाठी एकाग्रता पाहिजे. मानस पूजेत हे व्यवच्छेदक लक्षण आहे. एकाग्रता पाहिजे. ऐशी मानस पूजा करावी, मूर्ती अंतरी धरावी. दास म्हणे विवरावी उपासना. इति श्री मानस पूजा, मने पूजावे वैकुंठ राजा. साधके अगत्य आत्मकाजा, करीत जावी. अशा प्रकारचं मानस पूजा प्रकरण आपण या ठिकाणी आज त्याचा समारोप केलेला आहे. आपण आत्तापर्यंत 11 लघुकाव्यापैकी आपण पूर्वारंभ पाहिला सुरुवातीला. त्यानंतर आपण सगुण ध्यान, निर्गुण ध्यान, मानस पूजा. आता आपण उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये
समर्थ रामदास स्वामींचं अजून कुठलं तरी एखादं लघुकाव्य पाहूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.